माझी बायको माधुरी, तिला एका महिन्यासाठी ट्रेनिंगला जायचे होते, त्यामुळे घरात काम करायला दुसरं कोणी नसल्यामुळे माझी बायको माधुरी म्हणू लागली, मी आईला तुमच्याजवळ तुमची काळजी घ्यायला बोलावून घेते. तेव्हा सासूबाई सुद्धा घरी यायला तयार झाल्या आणि नंतर माझी बायको माधुरी ट्रेनिंगसाठी एका महिन्याला हैदराबादला निघून गेली. घरात मी आणि माझी सासूबाई आम्ही दोघेच होतो. एका रात्री खूपच थंडी वाजत होती म्हणून मी माझ्या खोलीत झोपायला गेलो, पण तिथे सासूबाई अगोदरच झोपी गेल्या होत्या. मी रूममध्ये आलेलं पाहून सासूबाई म्हणाल्या, काय झालं जावई बापू? मी म्हणालो, बाहेर खूपच कडाकाची थंडी वाढली आहे आणि झोप काही लागतच नाही. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, मग या ना, आपण दोघे झोपूयात, मला काहीच अडचण नाही. मी बेडवर गेलो तेव्हा सासूबाई म्हणाल्या, तुम्ही अजूनही खूपच कडकडत आहात. जवळ या, मी तुमची थंडी क्षणात घालवते. म्हणून सासूबाई जवळ आल्या आणि म्हणाल्या, जावे बापू, आता लाजू नका. आपल्याला पाहणार कोणीच नाही. मग रात्रभर माझं. नमस्कार मित्रांनो, रोमॅटिक मराठी कहाणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, माझं नाव आहे सोहम. मी 21 वर्षाचा आणि नुकतंच माझं लग्न माधुरी सोबत झालं होतं. माधुरी म्हणजे माझी साधी भोळी बायको. आमचं लग्न ठरलं तेव्हा मी ठरवलं होतं की माझ्या बायकोला खूप आनंद देईल. पण जेव्हा मी मुलगी पाहायला गेलो, तेव्हा स्वागतासाठी आलेली तीच मुलगी समोर उभी होती आणि मी तिला पाहतच तिला पसंत केलं. पण नंतर समजलं की ती मुलगी नव्हे, तर मुलीची आई आहे. नंतर मुलगी पाहायचा कार्यक्रम झाला आणि माझं लग्नही झालं. माझ्या सासूबाईचं नाव सोनाली होतं. माझी सासूबाई दिसायला खूपच छान, सुंदर आणि आकर्षक होती. माझी नजर नेहमीच माझ्या सासूबाईवर खेळत असायची. सासूबाईंचं बोलणं खूपच नाजूक आणि शब्दात असायचं. सासूबाई नावाप्रमाणे तिच्यामध्ये एक प्रकारची जादू होती. तिचं वय 50 असलं तरी तिच्या सौंदर्याकडे पाहून कुणीही म्हणेल की ती 40 वर्षाच्या आसपास असेल. तिचा रंग गोरा, नाजूक चेहरा आणि हसण्यात वेगळीच गोडी होती. सासूबाईंच्या साडी नेसण्याची शैलीवर तर मी खूपच प्रभावित झालो होतो. लग्नाच्या पहिल्याच दिवशी माझं लक्ष सासूबाईंनी वेधून घेतलं होतं. माझे सासरे बुवा नव्हते, त्यामुळे लग्नानंतर सासूबाई आमच्याबरोबर राहणार होत्या. माझा मेव्हणा परदेशी नोकरीला गेला होता आणि तो तिकडेच सेटल झाला होता. तो सासूबाईंना येऊन जाऊ म्हणून खूप सांगायचा, पण सासूबाई परदेशी जायला नकार द्यायच्या. सासरे बुवांचे निधन होऊन 2 वर्ष झाली होती. तेव्हापासून सासूबाई, माझी बायको माधुरी आणि माझा मेव्हणा विकास हे तिघेच घरामध्ये राहायचे. पण विकास गेल्या वर्षापासून परदेशात नोकरीला आहे आणि तो आता तिकडेच सेटल झाला आहे. तो सासूबाईंना परदेशामध्ये राहायला बोलवायचा, पण सासूबाई परदेशात जायला नकार द्यायची. लग्न झाल्यानंतर माझी माधुरी ही शिक्षणामध्ये अगोदरपासूनच खूप हुशार होती आणि तिला चांगल्या मोठ्या नोकरीची संधी चालून आली, पण नोकरीसाठी तिला अगोदर 1 महिना ट्रेनिंगसाठी हैदराबादला जावं लागणार होतं. आता हैदराबादला गेल्यावर तिला तिथे राहायची सर्व काही व्यवस्था कंपनीकडूनच होती, पण ती गेल्यावर माझी इथे जेवायची व्यवस्था करायला खूपच कठीण होणार होतं. तेव्हा माधुरी म्हणू लागली, आपण आईला इकडे बोलून घेऊयात आणि ती तुमच्या सोबत इथे राहील, म्हणजे तुम्हालाही कुठे काही मेस लावावी लागणार नाही. मलाही माधुरीच बोलणं खूपच आवडलं, पण सासूबाई काय म्हणते यावर मला शंका होती. तेव्हा सासूबाईला माधुरीने सर्व काही गोष्टी समजावून सांगितल्या. तेव्हा सासूबाई म्हणाली, अगं, तुला चांगली नोकरी लागते यापेक्षा दुसरा आनंद काय आहे? आणि प्रश्न आहे तर 1 महिन्याचा, जा तर तू बिनधास्त ट्रेनिंगला जा. मी जावई बापूंची सर्व काही काळजी घेईल. तेव्हा मला सुद्धा खूप छान वाटलं. आता सासूबाई राहायला माझ्याकडे येणार होती. दुसऱ्या दिवशी जाऊन मी सासूबाईंना गावांकडून शहराकडे घेऊन आलो. सासूबाई राहायला गावाकडेच राहत होत्या. त्यांना शहरातली हवा काही माहीतच नव्हती. मी दुसऱ्या दिवशी सासूबाईला घरी घेऊन आलो. खूप दिवसांपासून सासूबाई घरी आल्या नाही. नवीन घर सुद्धा घेतलं होतं. त्या घर पाहून म्हणू लागल्या, बाई, जावई बापूने तर खूपच छान प्रगती केलेली दिसती. जावई बापूने कार घेतली, एवढे सुंदर घर सुद्धा घेतले. सासूबाई माझ्या प्रगतीवर खूपच नवल करत होत्या. मलाही सासूबाई नवल करत असल्याने मनातल्या मनात खूपच खुशी वाटत होती. दुसऱ्या दिवशी माधुरीला ट्रेनिंगसाठी जावं लागणार होतं. माधुरीने रात्री सर्व काही जाण्याची पॅकिंग करून ठेवली. दुसऱ्या दिवशी मी आणि सासूबाई दोघे माधुरीला रेल्वे स्टेशनला सोडवायला गेलो. तेव्हा माधुरीला सोडून परत घरी येत असतानाच सासूबाई म्हणाल्या, जावे बापू, आता आपण बाहेर आलोच आहेत, तर मार्केटवरून काही भाजीपाला घेऊन जाऊयात. मग मी गाडी मार्केटवर फिरवली. मार्केटमध्ये भाजीपाला खरेदी करायला गेल्यावर माधुरी कधीही पैशांसाठी कसाबीस करायची नाही. सासूबाई जेव्हा भाजीपाला विकत घेत होत्या, तेव्हा प्रत्येकाला 5 रुपये, 10 रुपये कमीच द्यायच्या आणि निवडूनच भाजीपाला घ्यायच्या. मला सासूबाईंची भाजीपाला विकत घेण्याची पद्धत खूपच आवडली.
मी सासूबाईंना म्हणालो, अहो सासूबाई, माधुरी तर अजिबात भाजीपाला निवडून घेत नाही. पुढच्या व्यक्तीने जसा जसा दिला तसाच ती घेते. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, हो, ती अजून लहान आहे. तर यातलं काही एवढं कळत नाही. मीही, हो, असं म्हणू लागलो आणि आम्ही नंतर घरी परत आलो. तेव्हा मी सासूबाईंना सांगितलं, सासूबाई, तुम्ही आतल्या आमच्या रूममध्ये झोपा. मी बाहेर येतो आणि ऑफिससाठी निघून गेलो. सासूबाई आता घरी दिवसभर एकट्याच होत्या. त्यामुळे टीव्ही चालू कसा करायचा याची माहिती देऊन मी ऑफिससाठी निघून गेलो. नंतर मी घरी आलो तेव्हा सासूबाई टीव्ही पाहत बसल्या होत्या. मी आलेलं पाहून सासूबाई स्वतःला सावरत होत्या. मी सासूबाईंकडे पाहत म्हणालो, तुम्ही आंघोळ केली नाही वाटतं? तेव्हा सासूबाई म्हणाल्या, नाही, आंघोळ तर मी केली आहे, तुम्ही गेल्यावरच. मी म्हणालो, मग तुम्ही तर सकाळची साडी नेसली आहे. मी असं म्हणालो, साडी चेंज केली नाही, त्यामुळे मला वाटलं तुम्ही आज आंघोळ केलेली नाही. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, जावे बापू, खरंच मला तुमचं खूप आवडलं. तुम्ही ना खूप लहान गोष्टींवर खूपच लक्ष देता. तेव्हा मी म्हणालो, ते तरी द्यायलाच हवं ना. आता घरात आपण दोघेच आहोत, मग तुमची काळजी तर मलाच घ्यावी लागणार ना. मी हातपाय धुवून नंतर टीव्ही पाहत बसलो तेव्हा सासूबाईंनी माझ्यासाठी जेवण बनवायला घरात गेल्या. घरातलं वातावरण शुद्ध खूप वेगळं झालं होतं. मी आल्याबरोबरच माधुरी माझ्यासाठी चहा बनवायची, पण सासूबाईंच्या चहामध्ये गोडी वेगळीच होती. सासूबाईंनी बनवलेला पदार्थ मला खूप आवडत होता आणि चविष्ट सुद्धा लागत होता. आम्ही दोघेजण गप्पा मारत बसलो होतो तेव्हा सासूबाई म्हणाल्या, माधुरीने फोन केला होता. ती तुमची खूपच आठवण काढत होती आणि तुमच्याबद्दल बरंच काही सांगत होती. मी म्हणालो, काय सांगत होती? तेव्हा सासूबाई म्हणाल्या, काही नाही, असंच. मी जरा जास्तच खुलावून विचारलं तेव्हा सासूबाई म्हणाल्या, अहो, ते नाही का? तुम्ही अंघोळीला जात असताना रोज टॉवेल बाहेरच विसरून जाता, त्याबद्दल मला माधुरी सांगत होती. मी त्या गोष्टींवर हसलो आणि सासूबाई सुद्धा म्हणाल्या, हो ना, ती तुमची रोजची सवय आहे, म्हणून तुम्ही आज विसरून गेलात. नंतर सासूबाई म्हणाली, तुमच्या सुद्धा माधुरी खूपच आठवण काढत असेल. मी म्हणालो, आठवण तर खूपच येते, पण काय करणार? ती आता 1 महिनाभर येणार नाही, मग काय करणार? तेव्हा सासूबाई म्हणाल्या, मग मी आहे ना तुमची काळजी घ्यायला. सासूबाई, तुम्हाला कुठे कमी पडल्यात का? आणि जर कुठे माधुरीची कमी भासली तर मी आहेच ना. मी आश्चर्याने सासूबाईकडे पाहत होतो. त्यांनी गोष्टच अशी बोलली होती, त्यामुळे मी आश्चर्यचकित झालो. तेव्हा मी सुद्धा सासूबाईंना बोलून दाखवलं, सासूबाई, आता माधुरी गेल्यापासून मला आता हॉलमध्ये झोपावं लागणार आहे. आता ती कमी कोण दूर करणार? तेव्हा सासूबाई म्हणाल्या, जावे बापू, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्हाला हॉलमध्ये झोप येत नसेल तर तुम्ही आतमध्ये येऊन झोपू शकता. मला काहीच अडचण नाही आणि तुम्ही घेतलेला बेड तर खूपच मोठा आहे. मला तरी त्या बेडवर रात्री कशी झोप आली हे सुद्धा कळालं नाही. सासूबाईंच्या बोलण्यावर मला खरंच खूप आश्चर्य वाटू लागलं होतं. त्या कोणत्या भावनेने बोलत होत्या मला काही कळायला मार्ग नव्हता. मग मी सासूबाईंना म्हणालो, बरं ठीक आहे. आम्ही दोघांनी जेवण केलं. आता सासूबाई झोपायला खोलीमध्ये येणार होत्या. माझ्या मनामध्ये सतत सासूबाईंबद्दल विचारचक्र चालू होतं. सासूबाईंनी नेका आणि कशाबद्दल अशा गोष्टी बोलल्या असेल, मला काही याचा नेम लागत नव्हता, म्हणून मी नंतर जेवण करून माझ्या खोलीत झोपायला आलो. सासूबाईंनी जेवणानंतर सर्व कामे करून रूममध्ये आल्या. त्यावेळी सासूबाई येत असताना माझ्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन आल्या आणि मी सासूबाईंना म्हणालो, मला संध्याकाळी दूध प्यायची सवय नाही. तरीसुद्धा सासूबाईंनी खूप आग्रह करू लागल्या, त्यामुळे मी दूध पिलं आणि नंतर सासूबाई एका कडेला झोपी गेल्या आणि मी एका कडेला झोपी गेलो. आमच्या दोघांमध्ये अंतर खूपच होतं. सासूबाई सुद्धा शांतच होत्या. मला झोप कधी लागली हे काही कळालं नाही, पण मनामध्ये विचारचक्र सुरूच होतं. मी सकाळी उठून पाहतो तर सासूबाई अजून जागी झाल्याच नव्हत्या. सासूबाईंच्या अगोदरच मला जाग आलेली होती. मी सासूबाईंकडे पाहत होतो तेव्हा मनात विचार येऊ लागले, सासूबाई माझ्या माधुरीपेक्षा सकाळी झोपेत खूपच सुंदर दिसत होत्या. मी कुतूहलाने सासूबाईंकडे पाहत होतो तेवढ्यात त्यांनी डोळे उघडले आणि माझी चोरी पकडली आणि म्हणाल्या, जावई बापू, कधी जागी झालात? मी आत्ताच म्हणालो. तेव्हा त्या म्हणाल्या, मला रात्री खूपच थंडी वाजत होती, म्हणून मी तुम्हाला किती उठवायचा प्रयत्न करत होते, पण तुम्ही झोपीतून काही जागे झाले नाहीत आणि तुम्ही एकट्याने ब्लँकेट घेऊन झोपी गेलात आणि मला थंडीमध्ये सोडून दिलं. मी सासूबाईंना म्हणालो, अहो सासूबाई, मला कधी झोप लागली, मलाच कळालं नाही. मी उठून नंतर माझ्या ड्युटीसाठी निघून गेलो. पण दिवसभर माझ्या मनामध्ये सासूबाईबद्दल विचार येऊ लागले होते. सासूबाई माधुरी गेल्यापासून खूपच माझ्यासोबत फ्री बोलत होत्या. सासूबाईंचा स्वभाव अगोदर 4 महिन्यांपासून असा काही नव्हता.
माझ्या मनात वाटू लागलं, सासरेबुवा नसल्यामुळे सासूबाईंना बहुतेक सासरेबुवांची कमी जाणवत असेल, त्यामुळे सासूबाईंच्या मनामध्ये भलतेच विचार येत असतील. नंतर संध्याकाळी घरी गेल्यावर रोजच्याप्रमाणे सासूबाई माझ्यासाठी खोलीमध्ये आल्या आणि त्या म्हणाल्या, आज तर थंडी सोडू नका, म्हणजे झालं. नंतर मी सासूबाईंना माझा ब्लँकेट दिला आणि म्हणालो, तुम्हीच घ्या, मला ब्लँकेटशिवाय सुद्धा झोप येऊ शकते. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, अहो, थंडीचा महिना चालू आहे आणि एकतर तुम्हाला माधुरी सोडून गेली आहे. आपण दोघेच आहोत घरी, दुसरं कोणीच आपल्याला पाहायला नाही येणारही नाही. तुम्ही झोपू शकता ब्लँकेटमध्ये, मला काहीच अडचण नाही. म्हणून मी ब्लँकेट घेतला. सासूबाईंनी माझ्यासाठी दूध आणून दिलं होतं. कालच्याप्रमाणेच दूध आवडी नसल्यानेही मी दूध पिलं आणि तो ग्लास तसाच बेडच्या खाली ठेवला. सासूबाई विचारू लागल्या, दूध पिलात ना? मी सासूबाईला हो असं म्हणून सांगितलं. पण सासूबाईंच्या विचाराने मला काही झोप लागत नव्हती. सासूबाई अजूनही झोपी गेली नव्हती हे मला कळत होतं आणि मी डोळे बंद करून होतो. तेवढ्यात सासूबाई उठून खोलीच्या बाहेर निघून गेल्या आणि मला वाटलं सासूबाई वॉशरूमला गेल्या असतील, पण त्यानंतर लगेच आत आल्या आणि एकदम माझ्याजवळ येऊन बसल्या. माझा ब्लँकेट सुद्धा त्यांनी काढून टाकला आणि माधुरीप्रमाणे त्या माझ्यासोबत जवळीक साधत होत्या. मला काहीच कळेना हे काय चालू आहे, मी पुढे काय करू, पण मी अचानक डोळे उघडून पाहिलं तर सासूबाईंनी रेकॉर्ड करण्यासाठी मोबाईल सुद्धा पलीकडे ठेवलेला होता. मी पाहून खूपच घाबरलो आणि म्हणालो, हे काय करताय सासूबाई तुम्ही? मी झोपेतून जागी झाल्याबद्दल त्या खूपच शरमल्या आणि म्हणाल्या, तुम्ही दूध पिला नाहीत. मला सासूबाई काय बोलत आहेत याचा काहीच अंदाज लागत नव्हता. मी विचार करू लागलो, तुम्ही मोबाईलमध्ये रेकॉर्ड का करत आहात? त्या काही सांगतच नव्हत्या, पण मी मोबाईल पटकन हातात घेतला आणि पाहतो तर काय, मोबाईलमध्ये माझे व्हिडिओ रेकॉर्ड केलेले होते. तेव्हा माझ्या लक्षात आलं, सासूबाईंनी माझ्यासोबत काल रात्री मला दुधात झोपेचं औषध दिलं आणि त्या माझ्या अशा अवस्थेत असलेले फोटो, व्हिडिओ चित्रित करत होत्या. मला सर्व काही सासूबाईंचा खेळ समजून आला. मला काय करावे आणि काय नाही हे सुद्धा काहीच कळेना. मी पटकन मोबाईलमधून व्हिडिओ डिलीट केले. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, माधुरीच्या पण मोबाईलमध्ये फोटो आहेत. तेव्हा मला कळून चुकलं की यात माधुरीचा सुद्धा हात आहे. आणि नंतर त्या सगळ्या गोष्टी सांगू लागल्या. मी हळूच सर्व गोष्टी शांतपणे ऐकून घेतल्या आणि *112* या नंबरला कॉल केला. 10 मिनिटांमध्येच पोलीस घरी आले. मी फोन केल्याची सासूबाईंच्या कसलीही कल्पना नव्हती. मी पोलिसांना सर्व काही प्रकार सांगितला. तेव्हा माधुरीचा आणि सासूबाईंचा सर्व काही प्रकार समोर आला. त्या दोघीही मायलेकी नसून दोघीही एकमेकांच्या बहिणी आहेत आणि त्यांची एक वेगळी टोळी आहे. त्यांनी खूप मुलांसोबत अशा प्रकारे लग्न करून त्यांचे व्हिडिओ चित्रित करून संपत्ती लुटायची टोळी होती. माझं लग्न हे एका मॅरेज ब्युटी स्टारकडून आलं होतं, त्यामुळे मी या मोठ्या दलदलीत अडकत चाललो होतो आणि खूप मोठी आर्थिक हानी होण्यापासून मला लवकरच या गोष्टींचा तपास लागला. तर मित्रांनो, कधीही लग्न करताना आपण कोणाशी लग्न करत आहोत आणि मुलीकडचे काय करतात आणि काय नाही या सर्व कल्पना आणि याची खात्री करूनच लग्न केलेलं चांगलं. कारण माझं सुद्धा लग्न हे ऑनलाईन मॅरेज ब्युरो करून झालं होतं, त्यामुळे मला या गोष्टींचा सामना करावा लागला. तर मित्रांनो, आजची कथा कशी वाटली? व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच. आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एखाद्या रोमांचक आणि इंटरेस्टिंग नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत रहा, खुश रहा. धन्यवाद.